गुजरात भारत के पश्चिमी हिस्से में स्थित एक समृद्ध और रंगी बिरंगी संस्कृति का प्रतिनिधित्व करता है। यहाँ का हर कोना अपने आप में एक कहानी समेटे हुए है, चाहे वो प्राचीन मंदिरों की बात हो या फिर पहाड़ों की। इस यात्रा में हम जाएंगे द्वारका, जो भगवान श्री कृष्ण की नगरी के रूप में जाना जाता है, और फिर हम चढ़ेंगे गिरनार की उन पहाड़ियों पर जो गुजरात के सबसे पवित्र स्थलों में से एक है और आध्यात्मिकता और साहस दोनों का अनुभव करने का अवसर प्रदान करती है। मुंबई के हसल बसल से निकलकर हम निकल पड़े हैं गुजरात की ओर एक नई कहानी लिखने। ये रात भर की ट्रेन यात्रा कुछ हसीन पल और यादों को संभालते हुए हमें ले जाएगी उस जगह जहां श्री कृष्ण की कहानियों का हर पन्ने में रंग है। ट्रेन मधलं खाणं रावलं तुझं ह्या सांग, ओपिनियन सांग कसं आता सांग। वडापाव बरोबर नाही, समोसा छान आहे। ठीक आहे, नकली 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 हे उगाच असं असं करता, खाताना तोंड वाकडा करता। वाह्यात ओके। आपले मार्केट आहे मेन, तकडे काय नाही यांची कुडी बिडी तकडे म्हणून तुका काय बोलायचं आता बोल, आता काय बोलायचं आता बोल, बोलतच नाही मला दोघं येतात एकाच फ्रेम मध्ये। आता जर तुम्ही नाही बोललास एक एक साठत पहिले बोल। समोसा कोणी कोणी खाल्लाय व्हिडिओ काढणारा माणूसच धडक, तुका ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, कळलं का? एका आता असं लावलं माकडाचं तोंड लावतो काय हो डबल पाणी तो आखिर हम पहुंच गए हैं द्वारका की पवित्र धरती पर। श्री कृष्ण के इतिहास से जुड़ी गई ये धरती इस जगह को इतना खास बना देती है। आइए मिलकर इस जगह को एक्सप्लोर करते हैं और इन कहानियों को और गहराइयों में महसूस करते हैं। तर मुंबईवरून आमचा प्रवास सुरू झालेला आणि आता आम्ही जस्ट इथे द्वारकाला पोहोचलोय। जवळपास 16 तासाचा हा प्रवास आहे बाय ट्रेन। तर जस्ट आम्ही द्वारकाला पोहोचलो आणि आम्ही आमच्या हॉटेलकडे जातोय। हॉटेलला थोडंसं फ्रेश होऊ आणि आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे मंदिराच्या दिशेने आम्ही प्रवास करू। ते ऑर्गनायझर आहेत पण अजून आमका असे रस्त्यावर फिरवतात काय निकेत। येस, अरे 5 मिनिटं झाली नुसते फिरताव। हे नकली देवगडकर, आपले बिझनेसमॅन, आपले देवगडचे बिझनेसमॅन, दारूवाले, आपले बारवाले, औषधवाले प्लस बारवाले, वरती औषधवाले, खाली बारवाले। या तर 10-15 मिनिटाच्या ह्या माणसामुळे 10-15 मिनिटं फिरून आता शेवटी मयूर टॅन झालाय थोडासा। फायनली रूमवर आलोय बाबा। अनिकेत पण टॅन झालो। हो मानसी बघ किती टॅन झाला। तर आता मी फ्रेश झालोय, रूमवर येऊन रेडी झालो आणि आता आम्ही पुन्हा मंदिराकडे जातोय। तर आता आम्ही तयारी करून मंदिराकडे निघतोय। 4 वाजता हे द्वारकाधीश मंदिर 4 वाजता ओपन होतं। आता इथून आम्ही चाललोय मंदिराकडे।
मंदिर के सफ़र पर निकलते हुए हमने एक छोटी सी ब्रेक ली है। चलो थोड़ा खाना हो जाए फिर आगे निकलेंगे। तर आम्ही जेवण केलं आणि जेवण करून आता आम्ही पुन्हा पुढच्या वाटेवर निघतोय, म्हणजे पुन्हा मंदिराच्या दिशेने निघतोय। तर इथे ऑटो बघू आणि आम्ही मंदिराकडे जाऊ। आलोय ते मंदिर म्हणजे नागेश्वर महादेव मंदिर। तर ॲक्च्युली द्वारकाधीश जे मंदिर आहे ते 5 वाजता ओपन होतं आणि आम्ही 4 वाजता जवळपास आमचं जेवण वगैरे सगळं झालं। तर आम्ही लवकर तिकडे झालो, आमच्याकडे गेलो तर आमच्याकडे टाईम होता। तर मग आम्ही हे एक मंदिर जिथे दर्शनासाठी जावं असं म्हटलं आणि आम्ही मग गाडीने इथे नागेश्वर महादेव मंदिर जे जवळपास 13 किलोमीटर आहे तिकडनं द्वारकाधीश एक नागेश्वर आहे। हां, तर ते एक त्याच्यामधलं एक असं समजलं जातं, तर म्हणजे एक पवित्र स्थानांपैकी एक आहे। तर तिथे आम्ही आता जातोय, दर्शन घेऊ आणि पुन्हा आम्ही द्वारकाधीश टेम्पल आहे तिथे जाऊ। तर अर्ध्या तासाचं साधारण हे डिस्टन्स आहे। तर थोडंसं दर्शन घेऊ आणि पुन्हा रिटर्न जाऊ। बाय बाय। नागेश्वर ज्योतिर्लिंग को भगवान शिव के 10 ज्योतिर्लिंग के रूप में जाना जाता है। मान्यताओं के अनुसार नागेश्वर का मतलब नागों का ईश्वर या नागों का देवता वासुकी है, जो भगवान शिव के गले में माला के रूप में रहता है। आम्ही निघालो, जसं मंदिरात दर्शन घेतलं आणि आता पुन्हा द्वारकाधीश मंदिराकडे जातो। फाइनली हमने द्वारकाधीश मंदिर के दर्शन कर लिए हैं। मंदिर के अंदर एक अलग ही एहसास होता है, जैसे भगवान श्री कृष्ण का आशीर्वाद हम तक डायरेक्टली पहुंच रहा हो। मंदिर के शिखर पर फिरती वो ध्वजा और ये पावन स्थान हमेशा याद दिलाता है कि भगवान का असली महत्व क्या है। अब ये यादें लेकर हम अपने अगले पड़ाव की तरफ बढ़ रहे थे। तर मित्रांनो, द्वारकाधीशाचं दर्शन झालं, आम्ही आता जस्ट रिटर्न आलो, जरा फ्रेश झालो। ॲक्च्युली द्वारकाधीशा तिथे आम्हाला व्हिडिओग्राफी करता आली नाही, कारण ते मोबाईल आणि हे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये जायच्या आधी मोबाईल सबमिट करावे लागतात किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे तुमच्याजवळ आहे ते सबमिट करावे लागतात। त्याच्यामुळे आम्हाला ते व्हिडिओग्राफी करताना आली। 9 वाजताची आपली गिरनारची ट्रेन आहे इथून आणि आपला 8 तासाची हा प्रवास आहे गिरनारचा। उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत आपण गिरनारला पोहोचू आणि मग तिथून लगेच फ्रेश होऊन आपण गिरनारला चढायला सुरुवात करू। तर गिरनारची पण आम्ही थोडेसे एक्सायटेड आहोत गिरनारसाठी, कारण ती ट्रेक थोडीसं असं बोलतात 10,000 राऊंड पायऱ्या आहेत। हां, तर थोडीशी एक्साइटमेंट आहे। द्वारका के पवित्र दर्शन के बाद हमने अपना अगला सफ़र शुरू किया जूनागढ़ के लिए। जूनागढ़ की धरती पर कदम रखते ही एक अलग ही एनर्जी का एहसास होता है। पहले सबसे सुनते हैं कि सबका सफ़र कैसे था। कोळंबी झाली ना रे, झोप लागली की नाही? झोप लागली? मी ह्याला वाट लावल्या व्हिडिओची।
छान अशी झोप झालेली आहे ट्रेनमध्ये, खूप छान. माझी काय झोप झाली ना, मस्त वाटलं. त्याच्या डोळ्यावर झोप दिसता, ह्यो अजून झोपेत ना बाहेर. अरे नाही, काही ना काहीतरी चालू. झोप झाली की नाही सांग. एकदम कधी चढतो झालाय. तर अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो जुनागडला. जाम थंडी होती ट्रेन मध्ये, अजिबात झोप लागली नाही. मेला काढल्याने स्लीपरची तिकीट काढल्याने यांनी स्लीपरची तिकीट यांना सांगताय मी, चांगली तिकीट काढा, चांगली तिकीट, पैसे देत आहे मी. आधीच सर्दी झाली त्याच्यात, आणखी झोप झाली नाही आणि आता चढायचा मेला नाही त्याच्यात. अशी कळत आहे एकंदर. चार पैसे जास्त घेतलं असतंच तरी चाललं असतं. अरे फॅन पण चालू होते, आपण लक्षात नाही ना. जाऊ दे, नंतरच्या वेळेस जेव्हा जुनागडला येताना आम्ही फॅन बंद करतो लाव. आज आधी चालूच होते. अक्षय गाडी निगोशिएट करता गाडीसाठी. आता गाडी बघता आणि आता रूमवर जाता. 200 रुपये. तर सगळेजण एवढे गाडी नको, एक गाडी बस झाल्यावर सगळे पाठीत लागले. 200 रुपये तेवढेच 200 रुपये एवढेच राहिले. दया करा काका, दया करा. शुभम पाया पडता तुमचा. गाडीचं विकत घेऊन आता अजून चौघांचे पण. आम्ही आता या रिक्षात बसणार रूम कडे चालू गाडी. अब सफर है उन ऊंचाइयों तक जहां श्रद्धा और साहस का एक अनोखा संगम होगा। गिरनार के पहाड़ों की खोज के लिए हम तैयार हैं और ये यात्रा हमें अंदर से एक नई शक्ति और शांति का एहसास दिलाएगी। जबरदस्त. हो धन्यवा. तर सकाळी आम्ही जुनागड स्टेशनला उतरलोय. किती वाजता रे? 4 वाजता. त्याच्यानंतर रूमवर आलोय. रूम बघायला थोडासा टाइम गेला आम्हाला, जवळपास अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये गेला. त्याच्यानंतर आता रूमवर आलोय, फ्रेश झालोय आणि आता थोडं एनर्जेटिक झालोय आणि आता आम्ही निघतोय कुठे आपला गिरनार ट्रेकिंगसाठी. तर हा, तर त्याच्या आधी आपण नाश्ता करतोय थोडं आपण एनर्जी फुल करतोय आणि नंतर आपण स्टार्ट करू. आता 6 वाजतायत, थोडं लवकर निघायचं होतं पण तरी पण थोडासा लेट झालाय, हरकत नाही. शूटिंग चालू आहे ना. थांब आधी हे दाखवतो. हे मी वाचलेलं आहे, हे आहे सेल्फ सर्व्हिस. पहिलं बरं तुला लिंबू नाही, लिंबू काय बोल. तर आमचा नाश्ता झालाय आणि नाश्ता करून आम्ही आता निघालोय गिरनारला. तर आता जस्ट स्टार्ट केलंय. 6:30 वाजतायत. तर 6:30 वाजता आम्ही वरती जायला घेतलाय. सध्या 10-15 पायऱ्यात चढलोय आम्ही. थोडीशी थंडी आहे, जास्त थंडी नाही, फक्त गारवा आहे. ह्याच्या अगदी ॲक्च्युली स्टार्ट करायचं असेल तर थोडं लवकर केलं तर बरं, म्हणजे ऊन नंतर ऊन मिळतं उतरताना. सो बेटर आहे की जेवढं तुम्ही लवकर स्टार्ट कराल. हा, त्याच्यात बॉटलचा सीन झाला एक. तुम्हाला इथे बॉटल, सगळ्या बॉटल अलाउड नाही आहे, त्यांच्या वेगळ्या टाईपच्या बॉटल असतात, तर त्या फक्त तुम्ही कॅरी करू शकता. तर त्या आम्ही अगोदर दुसऱ्या बॉटल घेतलेल्या, सो आम्हाला रिटर्न करायला पुन्हा मागे जावं लागलं. अंड्या बॉटल वगैरे घेताना सांभाळून घ्या, विचारून घ्या, सगळी चौकशी करून घ्या. त्या आम्ही त्या ब्ल्यू कलरच्या घेतलेल्या आधी. पुन्हा गेलो मागे, चेंज केलं, व्हाईट कलरचं आणि बॅग फक्त मी लावली आहे. हे असेच उपटसून कसे आले. अर्ध्या तासाने यांना मी चेंज करायला लावणार आहे. प्रत्येकाने बॅग सांभाळायची. हा राहुल, आताच एनर्जी सांग तुझी. फिट अँड फाईन. हो, दादर मार्केट. माका सर्दी झाली म्हणून नाही तेवढं पोचतो होते.
हे सगळं जंगलच आहे, बेकार जंगल. जंगलात टाका. तो दोस्तों शुरू हो चुकी है हमारी गिरनार हिल्स की ट्रैक. ये सफ़र सिर्फ एक पहाड़ चढ़ने का नहीं बल्कि अपने अंदर की सीमाओं को तोड़ने का और एक नए अनुभव को जीने का है. हर कदम के साथ ये यात्रा हमें और करीब ले जा रही थी उन कठिन रास्तों और खूबसूरत नज़ारों के जो ज़िंदगी भर याद रहेगी. पाऊण तास चालला. पाऊण तासानंतर आमची ही हालत नाही, शुभमची झाली आहे. मी अजून तसंच एनर्जेटिक आहे. समजू बघूया पुढे का होता. अक्षय दळवीने आपल्याला सांगितलेलं आहे पहिल्यांदा फक्त दमायला होतं, एकदा वरती गेलात मग सवय होते. नाही पायांना सवय होते. खय शिकलेलो काय मला कळणार नाही, सायन्स खय शिकलो पण असा तो मना होतो. आता बघूया काय होतं. मी तर अजून एनर्जेटिक आहे, जरा फक्त चला. चढ़ते चढ़ते जब थकान अपना असर दिखाने लगती हो तो दोस्तों के साथ बातें करना एक अलग ही थेरेपी बन जाती है. हंसना, मजाक करना और पुरानी यादों को ताज़ा करते हुए लगता है कि ऊंचाइयों का सफ़र कितना आसान हो गया है. 8:30 वाजले, जवळपास अर्धो प्रवास आमचं झालं. हे अर्धो झालं ना, 3च झाले. हे नाही रे बाबा, जास्ती आल्या नाही. 3,000 नाही ह्यांचा आहे का नको, जास्ती आले. 30% झालंय. हा 30% बरं. 30% बाकी आहे. हा थोडे दमले. 2 विकेट डाऊन. आणि सावंत येतात स्लो आणणार आहे, त्यांचं पिच स्लो. हळूहळू येतात. आम्ही त्याचा विषय सोडला. संध्याकाळपर्यंत या काय विषय नाही. अरे बेकार ऊन गेला रे, कोवळं ऊन. हे डी विटामिन डी मला आहे का उलटा बोलला गावता. तर कॅमेरामन कल्पेश परब यांच्यासोबत गिरनार पर्वत गुजरात. नॉनसेन्स पीपल्स. परत भेटू ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत जय गिरनारी. गिरनारी. गिरनार भारत के सबसे प्राचीन पहाड़ों में से एक है जिसका इतिहास हजारों सालों पुराना है. आता सांग किती पर्सेंट. मग ऐका गेला ना, ह्या संपलेला काढून ठेवलंय. आता सांग किती पर्सेंट. 40% झाली वेस्ट. मग 30 सांग. 10% राहुल, जसं जसं अंतर वाढतं एनर्जी वाढते सुद्धा, कमी सुद्धा होते. थँक्स टू कल्पेश परब, त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतंय. आमचे प्रेरणा संकल्पेश परब. पण आम्ही सांगतो, जर आम्ही वेळेत पोहोचलो, लवकर सोमनाथ मिळाला तर सगळे स्वतःची लूट करू आणि सगळे वार पाहणार. बस सगळे म्हणजे कुठले ना गुरुवार. पापी माणूस आहे. पापा पेडू घेता परत पापा. नाही रे बाबा, कसं मस्त दिसतंय. आपण पाणी थांब अक्षयला घे. ए अक्षय, लिंबू सरबत 5. हे जागे त्यामध्ये तर तुमका दोघांचा घेतले. लगेच घेतलं ते. हा चल. हे आपले दळवी 20 ते 25 मिनिटं लेट आहोत चढण्यासाठी. आपल्याला सांगा होता त्यांना कळता नको सांगा. सांगतो लेट नाही, टायमर असं. आपण 20 मिनिटं लवकरच आहोत, कारण आता 8:30 वाजलेत. 9चं टायमिंग होता 4,000 चढायचं. नाही आपण तेवढं थांबू शकतो. आपल्याकडे तेवढं हे आलं या. किती पर्सेंट एनर्जी डाऊन सांग. 4,000 पायऱ्या आपण चढलोय आणि जवळजवळ 9चा टायमिंग होता. ठीक आहे. 8:30 म्हणजे आपण अर्धा तास लवकरच चढलोय. पायऱ्या जेवढा लवकर जाऊ तेवढा पुढचा व्ह्यू पण आपल्याला बघायला मिळेल. तरी 40% तर एनर्जी इथे गेलेली आहे आता. सगळ्यांची 40% वाटतं. कॉपी करतो बरोबर. हे आहे ना आपली, हे असं बोलू नको. हे फक्त 40. सेम एनर्जी 40% सगळे लॉस.
नक्की मोटिवेट करता की फेकतात आज कळलं नाही यार. बघत मला काय काय सांगताय काय ना अख्ख्या जिंदगी जेवढं मोटिवेट केलं नाही एवढं एका ब्लॉग मध्ये करता. अक्षयने आपल्याला एक मोटिवेशन दिलेलं आहे लिंबू पाचतो म्हणून. तर 2 मिनिटाचा आराम आणि पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला सुरुवात. पुन्हा भेटू अजून एका तासानंतर. बाय बाय. यहाँ के मंदिर और जैन तीर्थ स्थलों का अपना अलग ही महत्व है। इस ट्रैक पर लगभग 10,000 से ज़्यादा सीढ़ियाँ चढ़नी पड़ती है, जो एक स्पिरिचुअल और फिजिकल चैलेंज दोनों बन जाता है। यहाँ का हर एक कदम एक प्रेरणा है जो आपको आगे बढ़ने की शक्ति देता है। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार 40% एनर्जी घालून आपण 40%च फक्त पोहोचलेलो आहे. अजून 60% आपल्याला जायचं आहे. तर हरी अप गाईज. ठीक आहे. ते आपलं आपण आता आलोय ना, ते एक काका भेटलेले पुण्याचे, तर ते सांगत होते आपण फक्त 50% आलोय, म्हणजे अजून आपल्याला जवळपास 50% चालायचं आहे. आणि आम्हाला वाटलं इथे मागे ना डोंगर दिसतंय ते, तर आम्हाला वाटलं की काय आम्ही पोहोचलो, पण आम्ही नाही पोहोचलोय. We were wrong guys. हा आमचा गोड गैरसमज होता. तर आम्हाला अजून किमान 2 तास तरी चढायचंय. 2-2.5 तास अजून चालायचंय. मला वाटलं पोहोचलो ते आरामात आम्ही करू शकतो. तरी सुद्धा आमच्या इच्छाशक्तीमध्ये कणभरही फरक पडलेला नाहीये. आणि आमचे प्रेरणास्थान मिस्टर कल्पेश चंद्रकांत. येस पुन्हा एकदा नाव घे. हे जे श्रद्धास्थान आमचे श्रद्धास्थान कल्पेश परब यांच्या सातत्याने व्हिडिओ घेण्याच्या प्रयत्नांमुळे आम्हाला जोश येतो. 3.5 घंटे की इस सफर के बाद हम आखिर गिरनार के शिखर पर पहुंच गए हैं। थकान तो जरूर थी, लेकिन यहाँ से दिखते नज़ारे और ये सुकून उससे कहीं ज़्यादा खास है। ऐसे लगता है जैसे हर कदम का मेहनत सफल हो गया है। पहाड़ की ऊंचाइयों से यहाँ का दृश्य आपको एक नई शक्ति और शांति का एहसास दिलाता है। गिरनार का ये शिखर सिर्फ एक मंजिल नहीं, एक अनुभव है अपनी सीमाओं को तोड़ने का और प्रकृति और भगवान के करीब आने का। जब हम गिरनार के शिखर पर अपनी जीत का आनंद ले रहे थे, तभी हमारे साथ कुछ ये ऐसा हुआ। आमचं एकदाचं गिरनार सर झालंय. आता मी पुन्हा एकदा सर करतोय. अरे ऍक्च्युली असं झालं का ते याच्यामध्ये. तर आमचा एक मावळा तिथे धारातीर्थी पडलाय, तर त्याला आणायला झालं काठी घेऊन. ही काठी आहे आमच्याकडे, तर ती घेऊन जातोय आम्ही. 4,500 पायऱ्या चढून या मस्तपैकी दर्शन घेऊन मागे आलेलो महाप्रसाद घेऊन, आणि आता पुन्हा रिटर्न जातोय. आम्ही दर्शन घेऊन येतो पुढे. झालं आता आलो. जे आम्ही केलं हे आमचा मावळा पण रेस घेत दुबईवरनं आला. मला मगाशीच फोन लावायचा. दुसऱ्याने ते रेंज असं करायचं. आमचा मावळा दुबईवरनं आला आणि धारात येथे पडला. माझ्या काय करून दिला प्रेशर मी याला बोललो काठी घेऊन आलो. बोललो याला तू खांद्यावर या साईडला पकड, या खांद्यावर पकड. दुसऱ्या काकी गोळी देऊन गेले. पाणी घेऊन आलो. एक माणूस झाला तो पाणी देऊन गेला. चल आता ओके झालाय. आता रिटर्न जातोय आम्ही. तर आता रुपये जावसाठी आम्ही तिकीट काढतो. तर जो आमचं ब्लॉगर आहे त्याचा ऐकताना परत मी सांगतोय, म्हणजे कसा सगळा काढतो तसं बरोबर. ब्रँडेड बघ 400 रुपये तिकीट काढा आणि पुढे यावा. तर त्या माणसाक तो आपला जखमी झाला, बरा वाटला तर परत यावा. मोडलेलो त्या का आम्ही बरा केला, आणलो. आता चाललो घरा जरा आराम करता. मोडके घेतला आणि चालला होता. फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स. या
झाले 4 ये रोपवे ना सिर्फ एक सफ़र का हिस्सा है बल्कि एक मौका है गिरनार की खूबसूरती को दूसरे नज़रिए से देखने का। स्लो झाला मजा नाही ब्रेक नको दाबू गिरनार हिल्स के ऊंचाइयों को ऊपर से देखना एक अलग ही अनुभव है। हवा में लटकते हुए नीचे का नज़ारा इतना शांत और सुंदर लगता है कि थकान का एक पल का भी एहसास नहीं होता। मयूरची कशी पाडली काहीतरी काय घरा नाही 4 दिवस सुखाचे तुझे ते आजच घे किती वेळ समजा खालीपर्यंत पोहोचलं। तर अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे। गिरनारवरला आराम केला आणि आता पुन्हा रिटर्न चालला। बाय बाय सी यू। हर सफर का एक अंत होता है लेकिन ये अंत हमेशा एक नए शुरुआत का सिग्नल होता है। द्वारका के पवित्र दर्शन से गिरनार की ऊंचाइयों तक और दोस्तों के साथ गुजारे वो हसीन पल, ये सफर हमें जिंदगी के कुछ गहरे सबक दे गया। सूरत तक की बस यात्रा और उसके बाद की ट्रेन जर्नी के हर कदम पर दोस्तों के मुस्कुराते हुए चेहरे मस्ती और यादों का एक ट्रेजर बन गया है। ये सफ़र सिर्फ एक यात्रा नहीं बल्कि दोस्ती, श्रद्धा और खुद को खोजने का एक सुखद अनुभव था। ऐसे सफ़र हमें हमेशा याद दिलाते हैं कि मंजिल से ज़्यादा महत्वपूर्ण होता है वो लोग और वो पल जो इस सफ़र को यादों का हिस्सा बनाते हैं। ये यादें सिर्फ मेरी नहीं बल्कि हम सबकी है। फिर मिलेंगे एक नए सफ़र के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखिए और ज़िंदगी के हर सफ़र का मज़ा लें। धन्यवाद।